योगी कथा प्रकरण 8. स्वयंभू श्री तुळजाभवानी. श्री विठ्ठल मूर्तीची स्थापना केल्यानंतर 1 वर्षानंतर श्री तुळजाभवानीची मूर्ती शेतामध्ये असल्याचे मला जाणवत होते. श्री नीलनाग व श्री चंदनशेष महाराजांनीही श्री तुळजाभवानीची मूर्ती शेतात असल्याचे सांगितले होते. शेतात कूपनलिकेसाठी पाणी पाहण्यासाठी डही येथील गजानन बोरचाटे यांना बोलावले होते. त्यावेळी त्यानेही श्री तुळजाभवानीची मूर्ती शेतात असल्याचे सांगितले. त्यानंतर श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती स्थापन करण्यासाठी मंदिराचे बांधकाम सुरू केले. हे मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी देवीच्या मंदिरालगत 7 फूट बाय 7 फूट आकाराचे पूर्वाभिमुख बांधले. मंदिरात तुळजापूर येथील गर्भगृहासारखे गर्भगृह बांधले. गर्भगृहावरील कळसाची उंची 31 फूट आहे. ज्या ठिकाणी मूर्ती जमिनीत आहे अशी माहिती होती त्या ठिकाणी आम्ही मूर्ती निघेपर्यंत पूजा आरती करत होतो. आमच्या शेतामध्ये उत्तरेकडील धुऱ्यावर बेलाचे झाड आहे. तिथे श्री शंकराचे वास्तव्य असल्याचे मला जाणवत होते. सन 1989मधील पितृपक्षाचा कालावधी असेल. मूर्ती काढून स्थापना करण्याच्या आदल्या दिवशी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान देवीची मूर्ती जमिनीतून बाहेर येऊन उत्तरेकडे जात असल्याचे दिसले. मंदिर तयार आहे, मूर्तीची स्थापना उद्या करायची आहे आणि मूर्ती निघून चालली आहे असे दिसल्याने मी शेतात जाऊन जगदंबेची आराधना करून तिला विनंती करण्याचे ठरविले. रात्रीच मोटरसायकल घेऊन शेतात आलो तर मला मूर्ती उत्तरेकडे जात असल्याचे दिसले. ही मूर्ती तुळजापूर किंवा माहूरला चालली काय असा मनात विचार आला. मी धावतच आई तुळजाभवानीच्या मूर्तीजवळ गेलो. मूर्तीला वंदन केले. त्यावेळी जगदंबा मातेने मला सांगितले की ती आमच्या शेतातील बेलाच्या झाडाखाली वास्तव्य करणाऱ्या शंकराच्या भेटीला चालली होती. नंतर ती पहिल्या जागेवर येणार होती. त्यानंतर ती मूर्ती मी थांबवली, त्याच ठिकाणी थांबली. रात्री मी घरी गेलो. सूर्योदयाबरोबर आम्ही शेतात आलो. सोबत माझी मुले व भाचा विलास वानखेडे होता. मूर्ती जमिनीवर पाहून सर्वांना सुखद आश्चर्य वाटले. त्यानंतर ती मूर्ती घरी नेली. घरी अभिषेक केला. नंतर शेतामधील मंदिरात श्री तुळजाभवानीच्या मूर्तीची स्थापना केली. येथे चैत्र व शारदीय नवरात्र उत्सवात तसेच मंगळवार व शुक्रवारी मोठ्या संख्येने दर्शनासाठी लोक येतात. या मंदिरासमोर आसरा मातेची मूर्ती स्थापन केली आहे.